आयपीएलच्या 19व्या हंगामाचा थरार आजपासून रंगणार। आयपीएल तिकिटांच्या वाढीव दरांवरून क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी आहे। वानखेडे स्टेडियमवर उद्या होणाऱ्या सामन्याचे तिकीट दर 25,000 पर्यंत आहे। 499 रुपयांचं तिकीट फक्त दर नावालाच आहेत का? क्रिकेट प्रेमींचा हा संतप्त सवाल। 12 एप्रिलला होणाऱ्या सामन्यांचे तिकीटही सोल्ड आउट झाले। मैदानात आयपीएल सामना पाहणं हे सर्वसामान्यांसाठी स्वप्नच आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ऑनलाईन तिकीट बुक करताना अनेक क्रिकेट प्रेमींचा हिरमोड झाला आणि तिकीट काही मिनिटातच सोल्ड आउट झाली। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। गिरीश, 499 रुपयांचे तिकीट दर हे फक्त नावालाच आहेत का, असा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय, काय सांगाल? क्रिकेट प्रेमी यांचा चांगलाच हिरमोड झालेला आहे। तिकीटची प्राइस जी आहे ती तब्बल 25,000 पर्यंत गेल्याने सर्वसामान्य क्रिकेट प्रेमी यांचा हा संतप्त सवाल। मैदानावर आयपीएल सामना पाहणं हे सर्वसामान्यांसाठी स्वप्नच राहणार आहे का, हा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। आजपासून आयपीएलच्या 19व्या हंगामाची सुरुवात होते। वानखेडे स्टेडियमवर 12 एप्रिलची जी मॅच आहे ती देखील त्याच्या तिकीट्स देखील सोल्ड आउट झालेले आहेत। काही सेकंदातच या तिकीट संपलेल्या आहेत। मात्र तिकिटांची किंमत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे क्रिकेट प्रेमी संतप्त झालेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। गिरीश, क्रिकेट प्रेमी चांगलेच संतप्त झालेले आहेत तिकीटच्या दरावरून, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की प्रत्येक क्रिकेट मॅच असेल त्या ठिकाणी भारतीयांची मोठी गर्दी होते आणि आयपीएलच्या 19व्या हंगामाचा थरार जो आहे तो आजपासून रंगणार आहे। मात्र आयपीएलच्या तिकिटांच्या वाढीव दरावरून क्रिकेट प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। आपण पाहतोय की वानखेडे स्टेडियमवर उद्या होणाऱ्या सामन्याचे जे तिकीट दर आहे ते 25,000 पर्यंत पोहोचलेले आहेत। जवळपास 500 रुपयांचं हे तिकीट आहे। मात्र फक्त हे तिकीट नावालाच असल्याचं बोललं जात आहे। क्रिकेट प्रेमींनी हा संतप्त सवाल सरकारला विचारलेला आहे। 12 एप्रिलला होणाऱ्या सामन्याचे तिकीटही सगळे सोल्ड आउट झालेले आहेत। मैदानात आयपीएल सामना पाहणे हे सर्वसामान्यांसाठी स्वप्नच आहे का, असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय। दरवेळी मॅचेस होतात मात्र सर्वसामान्यांना या मॅचेसचे तिकीट मिळत नाहीये, कारण याच्या ब्लॅकने सुद्धा विक्री होते आणि वरच्या दराने या तिकीट जे आहेत त्या विकल्या जातात आणि त्यामुळे यावर काही अंकुश आहे का सरकारचा, असा सवाल सुद्धा या निमित्तानं संतप्त क्रिकेट प्रेमी विचारतात। ज्यांना स्टेडियममध्ये जायचे त्यांच्यासाठी क्रिकेटच्या ज्या तिकीटच्या आहेत त्या सोल्ड आउट झालेल्या आहेत आणि तिकीट कशा मिळणार, आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।